हितेश काळे. माझा जन्म मुंबईत झाला आहे. कॅपजेमिनी कन्सल्टिंग म्हणून एक IT फर्म आहे, तिथे मागच्या 13 वर्षापासून काम करतो आहे. मला सुट्टी असते सॅटर्डे संडे, नुसतं मंडे टू फ्रायडे वर्किंग असतं आमचं. तर सॅटर्डे संडे तसं काही कन्स्ट्रक्टिव्ह करत नाही काम, इथे तिथे फिरणंच असते. पण हे जेव्हा कळलं की इकडे असं एप्रिल आणि मेमध्ये ही स्पर्धा असते, तर मी नुसतं एक जलमित्र म्हणून नुसतं आधी हे श्रमदानासाठी मी एनरोल केलं होतं. मी त्याच तयारीने आलो होतो की चल एक दिवसासाठी जाऊ. सगळ्या टीमची जेव्हा ओळख झाली आणि मग काय काय करतात ते मग असं वाटलं अरे मी तर नुसतं एक दिवस नाही, आपण अजून काय करू. तर मी फ्रायडेला रात्री ऑफिस करून निघायचं आणि संडेला परत रात्री इथून निघायचं, मंडेला सकाळी मुंबईत आणि मग ऑफिस. खामगावला उतरलो, फ्रेश होऊन मी इथे यायचो आणि टीमचं जिथे जे ॲक्टिव्हिटीज असतील त्याच्यात आपण सहभागी व्हावं. तसा मागच्या वर्षी टाइम टेबल ठेवला होता, तोच मी याही वर्षी जास्त फॉलो केला. यायचा उद्देश होता, कशाने कसं येतं ते माझ्या डोक्यात नव्हतं. मला घरचे पण सेम तोच प्रश्न असतो की तू जाणार कसा. म्हटलं जाणार कसं नाही, मला जायचं आहे, मला ते माहिती नसतं. घरी फॅमिली पण सपोर्टिव्ह आहे, मुलगी पण कधी असं म्हणत नाही की अरे पप्पा या सॅटर्डेला तुम्ही नाही आहे. ती नोच की बाबा काहीतरी काम करायला जात आहे. मग फेब्रुवारीमध्ये मी पूर्ण 3 महिन्याचं प्लॅनिंग करून ठेवलं आणि जवळपास मेपर्यंतचे सगळे रिझर्वेशन आणि करून ठेवून दिले मी. मला असं पर्सनली वाटतं की सोशली आपण कुठेतरी इन्व्हॉल्व राहायला पाहिजे प्रत्येकाने. ते मला कळलं म्हणून मग मला कळलं की आता मला काय करायचं.